लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा लाभ देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे। एकूण 2,23,00,000 लाभार्थ्यांपैकी 67 लाख बहिणींना 1,500 रुपयांचं अनुदान वाटप करण्यात आले। तर लाडक्या बहिणींचे 1,500 रुपये देऊन त्यांचे भाऊ आणि नवऱ्यांना दारुडे करणार आणि ड्रायडे कमी करणार असा टोला राऊतांनी सरकारला लगावलाय। तर लाडकी बहीण योजना म्हणजे पैसे देऊन घराघरात दारू पोहोचवण्याची योजना आहे अशी टीका देखील त्यांनी केली आहे। बीड घटनेवरून देखील संजय राऊतांनी वक्तव्य केले। राष्ट्रपती शासन लावावं अशी बीडची परिस्थिती आहे, मात्र तशी तरतूद आपल्याकडे नाहीये। तर मुख्यमंत्र्यांनी बीडमध्ये जायला हवं होतं। बीड आणि परभणी घटनेवर फडणवीस थातूरमातूर उत्तरं देत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे। लाडक्या बहिणींना 1,500 देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असं एक नवीन व्हिजन यांचं दिसतं आहे। म्हणजे बहिणींना 1,500 रुपये द्यायचे आणि त्या बदल्यात बहिणींच्या घरामध्ये बेवडे दारुडे निर्माण करायचे, नवरे भाऊ मुलं अशी योजना पैसे कमवण्याची दिसते आणि ही अत्यंत गंभीर आहे। महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणार आहे। अजित पवारांसारखा नेता हा विचार करत असेल, अजित पवारांसारखा नेता या बाबतीत महसूल वाढवण्यासाठी, तर ते राज्याचं दुर्दैव म्हणायला पाहिजे।